आमच्या आज पूर्ण फॅमिली चाललेलो आहे बोकडाच्या कार्यक्रमाला. त्याच्यामध्ये घेतला टेम्पो, घेतला भांडे आणि आता चाललोय आम्ही भुरकन. पाण्याची योजना वगैरे सगळी केलेली होती. जिथं होतो तिकडं असली भारी जागा होती. आदल्या दिवशी खूप पाऊस होता आणि पावसामुळे आम्हाला खूप टेन्शन आलं की आता कसं होणार आमचा कार्यक्रम. का पावसामध्ये सगळं तिकडंच करावं लागतं, त्या जागी सगळं बोकड कापावं लागतं वगैरे सगळं. त्याच्यामुळे खूप टेन्शन होतं. पण आज काय पाऊस नव्हता. जागा तर एवढी भारी होती. बघितलं तर तुम्ही इकडं पूर्ण झाडं होती. पाण्याची पण योजना खूप भारी होती. आणि हे आमचं मंदिर होतं जिथं ते बोकड कापायचं होतं. पूर्ण भारी आणि जागा व्यवस्थित बसायला सुद्धा होती. ऊन पण नव्हतं लागत, पाऊस पण नव्हतं. इथं शेड होतं जेणेकरून जेवायला तिकडे माणसाची योजना केलेली आहे. आमची फॅमिली ऑलराऊंडर फॅमिली. काय म्हणायचंय का तुम्हाला लाईव्हवर? सांगा लवकर. बोला की काय म्हणायचंय का आपल्या बोकडाबद्दल? आपल्या बोकडाबद्दल कोणतं देवस्थान आहे? नवस केलता आमच्या लेखाचा हा पीर साहेब म्हणून आहे. हा ते दुसरं नवस फिरतोय हा. पठाण साहेब. कोणतं आहे देव? पठाण साहेब. हा. किती वेळा नवस फेडावा लागतो? 3 वेळा. हा आता दुसरी वेळ आहे. हा. कशा संदर्भात हे होतं? हा? कशा संदर्भात होतं? माझ्या भाऊजाला मूल होत नव्हतं म्हणून नवस बोललो होतो आम्ही. होय. माझं लग्न झाल्यानंतरचा पहिल्यांदा असं मी कार्यक्रम पाहिला होता. अतिशय अप्रतिम असा कार्यक्रम झालेला आहे. बोकडासाठी कापायला सुद्धा जागा पण होती. हे माझे वडील, त्यांना पण खूप मजा आली. ओके. वातावरण कसं आहे? ओके. तुमची व्यवस्था कशी केली? नाश्ता पाणी ओके. इकडे बघा बोकड कापण्याची पण सुविधा आहे. योग्य अशी सुविधा आहे. हे बघा हे आमचं देवस्थान. काय म्हणायचंय का तुम्हाला? काय म्हणायचंय देवस्थानाबद्दल? तुमचा नवस पूर्ण व्हावं म्हणून. यांचा नवस पूर्ण होण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. बोकड असं कापून झालं होतं, शिजायला मटण घातलं होतं. त्याच्यामुळे सगळे निवांत असे बोलत होतो. अशा वेळी खूप मजा वाटते जेणेकरून सगळे फॅमिली वगैरे बसून सगळेजण एकमेकांचे मत मांडतात. त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं. आणि मला असं वाटतं अशा प्रकारचं प्रत्येक वर्षी एखादा वर्षी तरी केलं पाहिजे. मग काय तर कसं वाटतंय तुम्हाला? भाऊजी कशी झाली भाजी? एक नंबर. भाऊजाईनं मसाला केलाय भाऊजाईनं माझ्या. होय. हा हे बघा नाद आमचं करते काय? खूप ओके घरगुती मसाला ही भाजी खायला लागतं. ओके. करायला किती जण आहेत बघा. मसाले बघा. कसं वाटतं तुम्हाला? यांचं होतं बोकड, यांचा नवस होता. नवस पूर्ण झाल्या म्हणून 3 बोकड. ओके. आणि मेन पॉइंट म्हणजे